हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर मस्तपैकी बटाट्याचा पराठा केलाय बघा. आलू पराठा. आलू पराठा प्रांजलला दिला डब्याला. आज प्रांजली गेली शाळेला आणि हा उरलेला आता फ्रिशाला ठेवायचा आहे. तर मस्तपैकी आलू पराठा बनवला. तरी तिचं ना रोजच्या काही ना काही मागण्या असतात. मला हे बनव मम्मा, मला ते डब्याला दे. आज या मुलीने हेच आणलं होतं, मला तेच दे. आणि मला तेच म्हणजे तिचं असतंच काही ना काही, म्हणजे तिला आवडतं. तिला ना मेन गोष्ट ना, तिला व्हेज जेवायला खूप आवडतं बरं का, नॉन व्हेज नाही आवडत. ती व्हेज आहे ना एवढी आवडीने जेवते ना. मग तिला मम्मी होती ना मध्ये, तर तिला आहे ना सगळं म्हणजे व्हेज आवडायचं. ती बोलायची. आणि नॉन व्हेज आता जर घरात जरी असले ना, तिला ना लई कसं तरी होतं. म्हणती मला काय असलं काय दिले, मला नाही आवडत ते. तिचं असं म्हणणं असते. तर चला म्हणजे मी 2च बटाटे शिजायला टाकले होते आणि 2 बटाट्याचं बरोबर आलू पराठा झालाय. इकडं प्रिशा मॅडमचं चाललंय खेळायचं. तर बघा कशा राडा करून ठेवल्या बघा घरात. आता सगळं स्वच्छ घर केलं आणि म्हणती तुझं ना मी हेल्प करते. म्हटली हेल्प करते. आणि तिची हेल्प बघा कशी. ही अशी करते का हेल्प? अशी हेल्प करते म्हणजे पसारा करायचा आणि तिचं म्हणणं मी हेल्प करते. तर असो. तर मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झाले ते. मग आज जरा थोडंसं लेटच हे केलं. प्रांजला वगैरे पाठवलं शाळेत आणि साडी वगैरे नेसायची होती म्हणून नंतरच हे केलं. म्हटलं साडी नंतर नेसन, कारण आज व्हिडिओ काढायचे होते मला 2-3, त्याच्यामुळे मी साडी नेसली होती आज. तर चला तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गुड न्यूज सांगते तुम्हाला. एक गुड न्यूज आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय गुड न्यूज आहे. पण गुड न्यूज आहे, पण आता काय मिस्टर सपोर्ट नाही करत म्हटल्यानंतर मी काय करणार ना. तर तुम्हाला सांगते गुड न्यूज काय आहे. तो गुड न्यूज असेल जसं म्हणजे तुम्हाला सांगते, यांनी आम्हाला जे रूम दिली होती ना, तर ते म्हणजे ते नुसते पाठीमागे लागले ते ह्यांच्या की म्हणजे मी जॉबला जाण्यासाठी नाही का. तर HDFC बँकेत आहे फक्त. म्हणजे आपण शनिवारी जायचं. दर शनिवारी म्हणजे 2 आठवड्यातून आठवड्यातून 2 दिवस आपण जायचं आणि फक्त सही करून यायची. आणि त्यांच्या काही मीटिंग वगैरे असतील ते आपण अटेंड करायच्या आणि काय असेल ते त्यांचं ते करायचं. फक्त आठवड्यातून 2दा जायचं. तर एवढं छान म्हणजे संधी आली. पण हे काही नाहीच म्हणतात, नको म्हणतात जायला. करा म्हणतात नाही का. आठवड्यातून आपल्याला काही कामाला नाही जायचं, फक्त एक सही करायला जायचं असते. पण मला एक कळत नाही, नुसती सही करायचं कोण आपल्याला पगार देईल बरं, असं पण माझ्या डोक्यात आहे. पण ते म्हणजे ते कॉन्फिडन्स नाही, कारण त्यांनी भरपूर जणांना असं जॉबला लावलेलं आहे. आणि मग ते नाहीतर म्हणतात मग एअरपोर्टला लावतो. एअरपोर्टला नाही का, असं एअरपोर्ट इथून जवळच आहे ना. आता कसं एअरपोर्टमध्ये ना म्हणजे संधी आहे जॉबला, कुणी असेल तर खरंच एअरपोर्टमध्ये. पण साबुदाण्याची खिचडी बनवायची. विशाल साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, तर आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. तर मस्तपैकी तिला आणि प्रांजलला खूप आवडते साबुदाण्याची खिचडी. तर भूक लागली मला. अजून मी काही खाल्लं नाही. 3 वाजत आले तरी मी फक्त चहा पिलेले आहे सकाळी, अजून काही खाल्लं नव्हतं. तर करायची खिचडी गरम गरम छान लागते. तर दही पाहिजे होतं, पण दही नाही त्याच्यासोबत, काय करणार. तर असं संधी आलेली, पण काय करणार. यांची काय सपोर्टच म्हणजे नको म्हणतात, काय करणार. आता प्रेशा पण तशी पण लहानच आहे, त्याच्यामुळे मला काही कुठं जाता येणार नाही सध्या तरी. तर नाही जाता येणार. समजा घरी कुणी असतं तर असतं. आणि जरी आता गेलं तरी ह्यांचं असून तू एकटीच ट्रेनने जाशील का, तू एकटीच वाशीला जाशील का. ते जॉब वाशीला आहे, म्हणजे इथून तर ट्रेननी पनवेल ट्रेनने. अरे पडली. तर चला आता खिचडी बनवते, मग भेटूया आपण लवकरच. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हे बघा आपल्या वायफायला काय झालं माहीत नाही, चालूच होत नाहीये. म्हणजे मी सकाळी ट्राय केलं आणि नाही का हे जे आहे ना कनेक्टेड तेच चालू होत नाही. खालचं हे होतंय, पण हे काय झालं काय माहीत नाही. याच्यात हेच आहे नाही, म्हणजे लाईटच आहे नाही. तर बटन दाबलं तरी चालू आहे ना. काय झालं काय माहिती. असं दुष्काळ 13 येतो ना. दुष्काळ 13 येतो आणि खर्च काय कमी होतच नाही. काही ना काही म्हणजे अडचणी येतच राहतात. म्हटलं आता काही टेन्शन नाही, काय नाही, आता चालतंय सगळं. पण असं खराब झालं काय माहित नाही बाबा कसं काय होतं. जाऊ दे आता काय करणार.
तर चला आता करते खिचडी. तर बघा चांगली संधी आहे, यांचं कसं असतं. तर असो चला आता मी बनवते खिचडी. साबुदाणे भिजायला घातले होते मी. होम टूरचा पण व्हिडिओ द्यायचा आहे तुम्हाला. होम टूरचं काय नाही सेम असं ते, पण तरी तुम्हाला छान वाटेल बघायला. तिथे साबुदाणे घातलेच भिजायला आणि इकडे बटाटे पण उकडायला टाकले होते बटाटे. चला आता बंद. टी व्ही चालू झालाय आपलं बरं का. आता वाजलेत 5. तर खिचडी वगैरे खाल्ले, टी व्ही चालू झालाय. तर हे वायफायचं बटन ना ते काय कसं काय माहिती बंद झालं होतं. म्हणजे खाली एक बटन आहे तिथे चिकटपट्टी लावलेली. तर हे सेकंड हँडच घेतलं होतं नवीन, कारण ते होतं त्यांच्याकडे. म्हटलं चला जाऊ द्या होते आपलं, कारण त्यावेळेस खर्च पण जास्त झाला होता म्हणून म्हटलं चला त्यात होतं आहे तर होऊ द्या. मग ते बटन दाबलं होतं. आता तिथं कुणी हात नाही लावणार. तर माझं काही ना काही सारखं चालू असेल इथं खटपट. तर मस्त भांडे वगैरे झालेत, घासलेत, किचन वगैरे सर्व साफ केले, सगळं झाले. तर थांबा व्हिडिओ काढू दे. तर चला आता जायचे भाजी आणायला संध्याकाळची. प्रांजल यायचं टायमिंग झालं आहे, आता झाडून बिडून घ्यायचं आणि चहा वगैरे बनवायचं आहे. ते आलेत कामावरून आत्ताच, तर कामाला गेले होते आज. तर आलेच आता, जेवण वगैरे केलं आहे त्यांनी. आता आम्हाला बनवायचं आहे चहा. लय थकून येतात कामावरून, एवढे थकतेत की बापरे, काम सांगता सोयी नाही, लय काम असते. तर आताच थकून भागून आलेत. आता जेवायचे नाही जेवायचं नाही, जेवले, चहा प्यायचा फक्त. तर चला आता टी व्ही चालू झाला. दिवसभर टी व्ही नव्हता आणि माझा व्हिडिओ पोस्ट नाही काय नाही, कारण मी ह्यावेळेस बॅलन्स एकदम मोजकंच टाकले. म्हटलं कशाला वायफायला विनाकारण हे करायचं. तर मोजकं बॅलन्स टाकलं होतं ना, नेट नाही म्हणून आज दिवसभर इंस्टाग्रामचे व्हिडिओ नाही बघितले, काहीच नाही, व्हिडिओ पोस्ट केले नाही, काय नाही. तर कसली तरी धुळी येते बरं का, कोणतं झाडू मारते. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा लय आवाज कर असते. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.